साताऱ्यातील दानवलीतील चिमुकल्याला सामान्य नागरिकांकडूनही मदत मिळालेली आहे। एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्याकडून 3 वर्षाच्या निलेशचे कान आणि घशाची तपासणी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच घरकुल बांधून देण्याचंही आश्वासन देण्यात आलंय। सातारा जिल्हा प्रशासनाकडून कुटुंबातील सदस्यांना आधार कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि रेशन कार्डाचं वितरण करण्यात आलं। तर पंढरपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांकडून 50,000ची मदत या कुटुंबाला झाली आहे। आमच्याकडे कुठलंच प्रूफ नव्हतं काय, म्हणजे आमचं जे होतं ते सगळं जळून गेलं। आणि मग ते जेव्हा ते साहेबांपाशी पोहोचलं की आमचं काही नाही, तेव्हा साहेबांनी तात्काळ इकडे फोन केला साताऱ्यामध्ये डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला। त्यांना सांगितलं की ह्यांचं असं काही नाही, ते बनवायचंय। तर त्यांनी लगेच ते बनवायला घेतलं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं। मग साहेब मुंबई ठाण्यावरनं आले, त्यांनी मग आम्हाला इकडं बोलून घेतलं। महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असल्याचं अधिवास प्रमाणपत्र असेल ते आज त्यांना आपण दिलेलं आहे। याच्या आधारे त्यांना यापूर्वी जे त्यांचं आधार कार्ड निघालेलं होतं ते त्यांच्याकडनं हरवलेलं आहे किंवा त्या आगीच्या घटनेमध्ये नष्ट झालेलं आहे, ते पुन्हा मिळवून देण्याचा आमच्या प्रशासनामार्फत प्रयत्न असणार आहे। आणि या सगळ्यांच्या ओळखपत्र आणि इतर कार्डच्या माध्यमातून त्यांना मतदान असेल किंवा इतर त्यांचे जे अधिकार आहेत किंवा अन्नाचा अधिकार जो आहे, धान्य मिळण्याचा अधिकार आहे, हे सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत।